गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. विद्यार्थी मित्रांनो, आपण पेशी रचना आणि सूक्ष्मजीव हा धडा सुरू केलेला आहे. यामध्ये आपण सजीवामधील संघटन पातळी अभ्यासलेली आहे. त्यानंतर पेशींच्या अभ्यासासाठी पेशींचं निरीक्षण कशा पद्धतीने केले जातं, पेशींचे मोजमाप कसे केले जाते, तसेच वेगवेगळ्या आकाराचे पेशी हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्याविषयी जाणून घेऊ. आता सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात आणि या घटकांना आपण पेशी अंगके असे म्हणतो. तर ही जी अंगके आहेत पेशी अंगके, तर यांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. प्रामुख्याने पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे दोन भाग आहेत. आता या पेशीपटलांच्या साहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेले असतात. वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते, त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात आणि या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत. तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये कोणकोणती पेशी अंगके असतात ते आपण पाहू. तर यामध्ये पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीद्रव आणि इतर पेशी अंगके. तर या आकृतीमध्ये आपल्याला पेशीभित्तिका दिसते. वनस्पती पेशीमध्ये हरितलवक, शिवाय त्यामध्ये असणारा पेशीद्रव दिसतो, तंतुकणिका, रिक्तिका, आंतरद्रव्य जालिका, केंद्रक, गोल्जी पिंड, पेशीपटल, लयकारिका आणि मुक्त रायबोझम असे वेगवेगळे घटक दिसत आहेत. आता पेशीभित्तिका. पेशीभित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे. पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते. प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. पेशीपटल. पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक, लवचिक असते व ते प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण असते. आता प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते, त्यामुळे प्राणी पेशीमध्ये बाहेरचे आवरण हे पेशीपटलाचे असते आणि हे पातळ आवरण असून अतिशय नाजूक व लवचिक असते. पेशीद्रव. पेशीमध्ये पेशी केंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव असे म्हणतात. पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते. पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात. पेशीमध्ये द्रवरूप भाग असतो, त्याला पेशीद्रव असे म्हणतात आणि या पेशीद्रवामध्ये पेशींची विविध अंगके विखुरलेली असतात. आता पेशी अंगके यामध्ये प्रामुख्याने केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो. वनस्पती पेशीमध्ये हरितलवक असते, पण प्राणी पेशीमध्ये हरितलवक नसते. आता वनस्पती व प्राणी पेशीमधील समान असणारे घटक कोणते, तसेच वेगवेगळे असणारे घटक कोणते ते आपण पाहू. आता यामध्ये केंद्रक हे पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. दोन्हीमध्ये वनस्पती पेशी व प्राणी पेशीमध्ये हे केंद्रक असते आणि पेशीमधील केंद्रक हे सर्वात महत्त्वाचं अंगक आहे. त्याच्या भोवती दुहेरी सछिद्र पटल असते. पेशींची सर्व कामे केंद्रकच नियंत्रित करते. आता केंद्रकाचं काम जे आहे ते पेशींच्या सगळ्या कार्यावर
नियंत्रण ठेवण्याचं असतं. हे केंद्रक वनस्पती व प्राणीपेशी दोन्हीमध्ये असतं. आता पेशीभित्तिका फक्त आपल्याला वनस्पती पेशीमध्ये आढळते. प्राणीपेशीमध्ये पेशीभित्तिका असत नाही. त्याचबरोबर हरितलवकेसुद्धा आपल्याला वनस्पती पेशीमध्ये पाहायला मिळतात. प्राणीपेशीमध्ये हरितलवके नसतात. आता या वनस्पती पेशीमध्ये असणाऱ्या ज्या रिक्तिका आहेत त्या आकाराने मोठ्या असतात आणि प्राणीपेशीमध्ये असणाऱ्या रिक्तिका आकाराने लहान असतात. हे जे केंद्रक आहे ते पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक आहे आणि पेशीची सगळी कामे नियंत्रित करण्याचं काम हे केंद्रक करत असतं. आंतरद्रव्य जालिका हे एक विस्तृत जाळीदार अंगक आहे. हे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनामध्ये आवश्यक असे बदल करून त्यांना गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचे काम करते. गॉल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असून प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे काम गॉल्जी पिंडामार्फत होते. तंतुकणिका व लवके ही दुहेरी आवरण असलेली अंगके आहेत. तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशींची ऊर्जा केंद्र असे म्हणतात. वनस्पती पेशीमधील हरितलवके प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतात. रिक्तिका ह्या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. प्राणीपेशीमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात तर वनस्पती पेशीमध्ये एकच मोठी रिक्तिका असते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची जी पेशी अंगके आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची कार्ये करत असतात. या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी विषयी माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मजीवांचा आढळ, सूक्ष्मजीवांचे निरीक्षण व मोजमाप तसेच सूक्ष्मजीवांचे स्वरूप याविषयी माहिती घेऊ. थँक्यू.